मामाच्या गावाला येताना मामाच्या मुलांसाठी खाऊ आणणं ही तर परमनंट गोष्ट आहे आणि त्याच खाऊ मधला जिरा सोडा पिताने बघा याची रिॲक्शन. तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती आणि आज मी चालली आहे माझ्या मामाच्या गावाला, कारण की माझ्या मामान त्यांच्या आहेत आज सवासण्या. आता मामाच्या गावाला जायचं म्हणल्यावरती मामाच्या मुलांसाठी काहीतरी खाऊ तर घेऊन जावंच लागणार आहे, कारण की जेव्हा जेव्हा आम्ही गावाला जातो तेव्हा ते दोघं सुद्धा माझ्या मम्मीकडे पळत येतात आणि पहिला प्रश्न त्यांचा हाच असतो की आमच्यासाठी काय खाऊ आणलाय तू. आणि या वेळेस तर माझ्या मावशीची मुलगी सुद्धा इथं आलेली होती. आता हे तिघं सुद्धा जिथं सोबत असतात ना तिथं शांतता नावाचा प्रकार आजपर्यंत कधी टिकलाच नाही. आता माझ्या मम्मीने तिच्यासाठी जिरा सोड्याची बॉटल आणली होती आणि जेव्हा ती या दोघांनी पाहिली ते म्हणले आम्हा दोघांना सुद्धा प्यायचंय. आता याची तयारी तर बघा आधीपासूनच तोंड खोलून बसलाय आणि हे पिल्यानंतर याचं तोंड तर बघा कसं झालंय. यांना तर याच्यात मजा येत होती, त्याच्यामुळे सारखं सारखं डबल मागत होते आणि यांच्या तोंड बघून आम्हाला मजा येत होती. आता आम्हाला यायचा टाइम आणि मामाला कामाला जायचा टाइम एकच होता, त्याच्यामुळे जेव्हा आम्ही आलो तेव्हा मामा निघालो. आता इकडे तर सगळे सवासणीच्या तयारीला सुद्धा लागले होते. आता घरात जर यांच्यासारखी छोटी चिल्लर पार्टी असेल तर कोणाचे काम लवकर कशी उरकणार आहेत. आता यांना शांत करायचं फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे यांच्या तोंडात काहीतरी खायला द्यावा लागतं. आता जोपर्यंत तिकडे आमची धिगाणा मस्ती चालू होती तोपर्यंत माझ्या मामीने आजीने मिळून इकडे सगळं स्वयंपाक वगैरे सगळं उरकवलं होतं. आणि हे बघा आत्याचे लाडके भाजी आत्याच्याच ताटात जेवायला बसलेत. आता आमच्या छोट्या उस्तादनी पटकन जेवण वगैरे उरकवलं नाही तर सोप्याखाली काय करत होता याचं त्याला माहिती. आणि नंतर आम्हाला कळालं की याच्या खाली एक छोटी मांजूर होता, तो किती वेळेचा त्यालाच बोलत होता. आता इथं बसल्या माझ्या मावशीला काही कामधंदे नव्हते, तिने माझी खोड काढले. नंतर झाले मग आमचे भांडण. मग मी पण उठून दुसऱ्या मामाच्या घरी आले. तिथं आमच्या बाबाचं हे व्याख्यान ऐकलं. ते मला असल्या मोठमोठ्या गोष्टी सांगत होत्या की ते ऐकून माझं मनच घेऊन आलं. मग मी तिथून उठून परत माझ्या पहिल्या मामाच्या घरी गेले. त्यानंतर माझ्या मामीने मला बळच तिथं जेवायला बसवलं, कारण की ते म्हणत होते तुम्ही जाता बिन जेवता इथून गेले. तर माझ्या मनाला ते खूप खटकन. मग काय मी जेवायला बसले ना तर हे तिघं सुद्धा माझ्या मध्ये येऊन बसले. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.